महाराष्ट्रात लटकलेल्या स्थानिक निवडणुका जानेवारी 2026 मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीची मागणी। महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीबाबत आज महत्त्वपूर्ण सुनावणी। राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा, नाना पटोले यांची महायुतीकडे मागणी। आता 20 वर्ष जुनी वाहनं चालवता येणार, केंद्राने मोटर वाहन कायद्यात केले बदल। घोडबंदर घाटात अवजड वाहनं सोडाल तर खबरदार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावलं। मंगळवारपासून घोडबंदर घाटातला ताण हलका होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला उद्घाटन। विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा चिघळणार, उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिबा पाटील समर्थक आक्रमक। पोलिसांवर मनोरमा खेडकरनं सोडले कुत्रे, मनोरमा खेडकर पूजाची आई, पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल। अंजली दमानियांवर महायुती मेहरबान, रोहित पवारांनी दिल्या कोचक शुभेच्छा। महायुतीकडून अंजली दमानिया यांचे पती सरकारी समितीवर। मुंबईची भुयारी मेट्रो आणखी लवकर धावू लागली। आता पहिली भुयारी मेट्रो सुटते सकाळी 5:55 कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद। मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्यांसोबत अरेरावी। सर्वोच्च न्यायालयाचा वनताराला दिलासा, वनतारावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले। प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वनतारावर आरोप। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले, गृह राज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान। सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुर्ली रोडची दुरावस्था, रस्त्यावर 2 ते 3 मीटर लांबीचे खड्डे। शिरूर तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यात मुसळधार, घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, परिसरातील गावाशी संपर्क तुटला। जीव धोक्यात घालून बजावली ड्युटी, अपघात टाळण्यासाठी मुसळधार पावसात मॅनहोलच्या झाकणावर बसून राहिला पालिका कर्मचारी। उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 4 जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत न जाण्याचं आवाहन। देहरादून मधील तामसा नदीला पूर।